जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा वसईविरार शिवसेनेकडून निषेध करण्यात आला आहे। या घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेकडून वसईच्या अंबाडी येथील पंचवटी नाका येथे शहीद जवानांना प्रथम श्रद्धांजली वाहण्यात आली। त्यानंतर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळण्यात आला। यावेळी पाकिस्तान आणि जैश ए मोहम्मद या आतंकवादी संघटनेच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली। शिवसेनेच्या निषेध कार्यक्रमात सामान्य नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त सहभाग घेतला होता। शिवसेना पालघर जिल्ह्याच्या वतीने मी शिवसेना जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण व माझ्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आज आम्ही पुलवामा येथील झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करतो आणि त्याला जबाबदार असलेल्या लोकांना जास्तीत जास्त कठोर कारवाई सरकारने करावी अशी आज या निषेध सभेच्या निमित्ताने मागणी करतो। आज काय तुम्ही झेंडे पण जाळले ना? या भ्याड हल्ल्याला जे जबाबदार आहेत आणि ज्यांचा हातून पाठिंबा आहे अशा पाकिस्तानचा आम्ही ते निषेध करतो आणि त्यामुळे आम्ही पाकिस्तान आणि त्याच्या ज्या हल्ल्यामागे जे जबाबदार आहेत त्यांचे पुतळे, त्यांचे झेंडे आणि पाकिस्तानचा झेंडा सुद्धा आम्ही आज इथे जाळलेला आहे। आज जो आपल्या देशावरती हल्ला झालेला आहे आणि याच्यामध्ये आज कालपासून जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये पाकिस्तानचा हात आहे असं सर्व गुप्तचर संघटनांनी मीडिया सर्व त्याच्या माध्यमातून आपल्याला समजते। आज खरं म्हणजे हा जो दहशतवाद जो आहे हा पाकिस्तान पोचतोय आणि ह्या ज्या सर्व दहशतवादी ज्या संघटना सर्व ज्या आहेत त्या पाकिस्तानमध्येच आहेत आणि त्याच्या माध्यमातूनच आपल्या देशावरती प्रत्येक वेळेला हल्ला होतोय। आणि आज जो हल्ला झालेला आहे आज आपल्याला माहिती आहे हल्ल्यामध्ये आज आपल्या 44 जवान शहीद झालेले आहेत। ह्या जवानांच्या पाठी 125 कोटीची जनता आहे ती त्यांच्या पाठीशी उभी आहेच, परंतु याला जबाब द्यायची वेळ आलेली आहे आणि आपली जी 56 इंचाची छाती आहे त्या छातीची जी आपली ताकद आहे ती दाखवण्याची खरी म्हणजे आज गरज आहे असं मला वाटतं। हो तेंडुलकर साहेब, काल 14 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी काश्मीरमधील पुलवामा आणि गोरीपोरा या दोन्ही भागात आपल्या देशातले बरेच जवान घायल झाले, शहीद झाले अशा बातम्या येऊ लागल्या। करता करताच 42चा आकडा सुद्धा पार पडलेला आहे। 42-44 जवान शहीद झाले तर कित्येक जवान उपचारार्थ हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत। या सगळ्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज पालघर जिल्ह्याच्या वतीने आज आम्ही इथे शिवसैनिक महिला आघाडी आणि युवा सेनेमार्फत हा निषेध करण्यासाठी पाकिस्तानचा जो प्रतिकात्मक जो ध्वज आहे तो जाळण्याचा कार्यक्रम आज आम्ही इथे घेतलेला आहे। त्याचबरोबर आम्ही आज अशी प्रार्थना करतो की जे जवान उपचार घेत आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावे। आणि मी तर असं म्हणेन जिल्हाप्रमुख भाई आपण असं करू, शिवसेनेच्या वतीने जर काही सैनिकांना सहाय्यता निधी असेल तर आम्ही पूर्ण पालघर जिल्ह्याच्या वतीने त्या निधीमध्ये आम्ही सहभागी होऊ त्यांना मदत करण्यासाठी।